नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अकॅडमी या लाडक्या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काळकाम एकचा नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे काय चेन रूल असणार आहे, M1 D1 H1 चा फॉर्म्युला असणार आहे, त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन असणार आहेत ते आपल्याला बघायचे आहे. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आधी आपण ते फॉर्म्युला काय आहे ते आपण आधी समजून घेणार आहोत. बघा, फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, M1 D1 H1 E1 divided by W1 equals to M2 D2 H2 E2 divided by W2. आता ह्याच्यातलं कशाला काय म्हणायचं हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस काही तुम्हाला सगळं वापरायचं नाही मित्रांनो. ह्याच्यातलं ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत तेवढ्याच व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यातलं M म्हणजे काय? M म्हणजे काय असणार आहे? त्याच्यातलं माणसे असणार आहेत. माणसे असतील, मुले असतील, ठीक आहे, किंवा स्त्रिया असतील, वर्कर असतील. ठीक आहे, जे व्हॅल्यू दिली असेल ती एम ची व्हॅल्यू असणार आहे. त्याच्यातलं मित्रांनो डी म्हणजे काय असणार आहे? तर तुमचा दिवस असणार आहे. त्याच्यातलं एच म्हणजे काय असणार आहे? तर आपण आवर्स म्हणजे तास असणार आहे. त्याच्यातलं तुमचं ई म्हणजे काय असणार आहे? तर ई म्हणजे कार्यक्षमता असणार आहे. इफिशियन्सी म्हणतो आपण त्याला, एका दिवसाचं काम. ठीक आहे. आणि त्याच्यातलं जे डब्ल्यू असणार आहे मित्रांनो, तर ते डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे? वर्क असणार आहे. वर्क म्हणजेच काय? तर काम. किंवा वेजेस असणार आहे. वेजेस म्हणजेच काय? तर पैसे. काम केल्यावर पैसे भेटतात का नाही? ठीक आहे. तर पैसे किंवा काम असणार. तर या पद्धतीने ह्याच्यातल्या ह्या व्हॅल्यू असणार आहेत. काय सांगितलं? एम म्हणजे काय? माणसं असणार आहेत, मुले असतील, स्त्रिया असतील, वर्कर असतील. त्यातलं डी म्हणजे दिवस असणार आहे. एच म्हणजे तास असणार आहे. ई म्हणजे कार्यक्षमता आणि डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे मित्रांनो? तर डब्ल्यू म्हणजे वर्क असणार आहे किंवा काम असणार आहे किंवा वेजेस म्हणजेच पैसे असणार. ठीक आहे. तर या पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. ह्याच्यातल्या ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत, सपोज एम ची व्हॅल्यू डी ची व्हॅल्यू दिली, ठीक आहे, तर तुम्हाला तेवढंच वापरायचंय, बाकीचं एच ही वापरायची गरज नाही. तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला जेवढं दिलंय तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे. चला ह्याच्यावर बेस आपण आता क्वेश्चन बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे बघा, 16 कामगारांना, किती कामगार आहेत? 16. म्हणजे M1 ची व्हॅल्यू मी आता तुम्हाला फॉर्म्युला लिहितोय तर बघा, M1 जे दिले तेच लिहू आपण. M1 D1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 डिवायडेड बाय W2. आपल्याला जेवढं दिलंय तेवढंच घेणार आहोत आपण. M म्हणजे काय? तर कामगार. किती कामगार आहेत? 16 कामगार आहेत. किती दिवस लागले बघा? 21 दिवस लागलेत. आणि वर्क काय? काम काय? तर बघा 100 साड्या विणायचं काम आहे. म्हणजे खाली डब्ल्यू ची व्हॅल्यू असणार आहे 100. इक्वल्स टू बघा काय म्हटलंय, तर 200 साड्या विणायच्यात. म्हणजे W2 ची व्हॅल्यू किती आहे? 200 आहे. 200 साड्या 12 दिवसात विणायच्या, तर किती कामगार लागतील? म्हणजे M2 ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. आणि डी डी म्हणजे काय? दिवस. किती दिवसात? तर 12 दिवसात किती साड्या विणायच्यात? 200 साड्या. हे वर्क. तर ह्याच्यावरून तुम्हाला M2 ची व्हॅल्यू काढायची. चला सॉल्व्ह करा. जे काय कट होतंय मित्रांनो बघा, उभ्या व्हॅल्यू कट होतात, इकडल्या उभ्या व्हॅल्यू कट होतात. जर इक्वलचं साइन असेल मित्रांनो, तर खाल्लं समोरासमोरचं, वरचं समोरासमोरचं कट होत असते. मग मला सांगा, हे बघा, 100 वरचे 2 शून्य, 200 वरचे 2 शून्य कट झाले. समोरासमोरचं कट होतं इक्वलचं जर साइन असेल तर. अजून काय कट होईल बघा, बे एक बे, बे सखून 12. समजायले? अजून काय कट होईल मित्रांनो? 3 न भाग जाते बघा. कसं? 3 दुनी 6, 3 सत्त 21. आणि आता 2 न राहिलं, बे एक बे, बे आठी 16. सगळं कट झालंय मित्रांनो. फक्त काय राहिलं इथं? 8 गुणिले 7 इक्वल्स टू काय राहिलं? M2 राहिलं. ह्याचा गुणाकार करा, ते तुमचा आन्सर येईल. 8 7 56. म्हणजे किती वर्कर लागतील? तर 56 वर्कर लागतील 12 दिवसात 200 साड्या विणायला. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 56, जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठं दिसतंय? 1 मध्ये दिसतंय. ठीक आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बघा, आपण ह्याच्यामध्ये एच दिलंय का? म्हणजे तास दिले होते का? दिले नव्हते. कार्यक्षमता दिली का? दिली नव्हती. तर ज्या व्हॅल्यू दिल्या नाही ते सोडून द्यायच्या. फक्त काय काय दिलं होतं? मजुरांची संख्या म्हणजे कामगारांची संख्या, किती दिवस लागतील आणि काम काय. तर एम डी आणि डब्ल्यू एवढ्याच व्हॅल्यू दिल्या होत्या. तर ज्या व्हॅल्यू दिल्या त्याच व्हॅल्यू वापरायच्या आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. सर्व प्रश्न मित्रांनो आता हे याच ह्याच्यावर असणार आहेत आपल्याला प्रॅक्टिससाठी. बघा, किती मजूर होते? 8 मजूर होते. M1 D1, ठीक आहे, M2 D2. तर वर्क दिलं नाही, तर जेवढं दिलं तेवढंच वापरायचं. M1 म्हणजे मजूर, 8 मजूर 5 दिवसात काम करायलेत, म्हणजे D1 ची व्हॅल्यू 5.
तर 20 मजूर म्हणजे M2 ची व्हॅल्यू 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील? आता दिवस काढायचे म्हणजे D2 ची व्हॅल्यू काढायची. M आणि D ची एवढीच व्हॅल्यू दिली आहे, बरोबर आहे? मला सांगा इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर भागाकारात येणार. 8 गुणिले 5 भागिले 20 इक्वल्स टू D2. बरोबर आहे? कट करा, जे कट होतंय ते. बघा 5 एक 5, पाऊण चोक 20 आणि 4 एक 4, 4 दुनी 8 म्हणजे किती दिवस लागतील मित्रांनो? तर 2 दिवस लागतील. किती? 2 दिवस. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3, जिथं 2 दिवस आहे. ठीक आहे? अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजलंय? खूप सोपा आहे मित्रांनो, काही अवघड नाही. चला पुढे जाऊ. MDH मसाले म्हणून हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे? हा 7 व्यक्ती बघा M1 D1 7 व्यक्ती 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यात. आता याची सुद्धा व्हॅल्यू दिली आहे. H1 इक्वल्स टू M2 D2 H2. ठीक आहे? प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही. एकदा पाठ झाल्याच्या नंतर तुम्हाला आता सुरुवात आहे म्हणून आपण लिहूया. 7 व्यक्ती M1 ची व्हॅल्यू 7. किती दिवस काम करायलेत बघा 64 दिवसात काम करायलेत आणि किती तास काम करायलेत रोज 9 तास काम करायलेत म्हणजे याची व्हॅल्यू 9 आहे. पुढे विचारले तर तेच काम 6 व्यक्ती म्हणजे M2 ची व्हॅल्यू 6 आहे. 6 व्यक्ती रोज 7 तास काम करायलेत म्हणजे H2 ची व्हॅल्यू 7 आहे. तर किती दिवसात पूर्ण करतील? D2 ची व्हॅल्यू काढायची. D2 ची व्हॅल्यू काढायची. बरोबर आहे? इकडे गुणाकारात आहेत 6 आणि 7 इकडे आल्यानंतर भागाकारात येणार. म्हणजे 7 गुणिले 64 गुणिले 9 भागिले इक्वलच्या समोरच्या इकडे खाली येईल 6 गुणिले 7. ह्याचा गुणाकार करायचा नाही मित्रांनो 6 आणि 7 चा. 6 आणि 7 चा गुणाकार केलो 42 कॅल्क्युलेशन अवघड होतात. असंच ठेवायचं कारण कट होतंय गुणाकारात. कसं बघा, हे बघा इथले इथं कट होते का नाही बघा हे 7 आणि हे 7 कट झाले. झाले का नाही कट? अजून 3 न कट होते मित्रांनो बघा 3 दुनी 6, 3 त्रिक 9. वापस 2 न कट होते बघा बेत्रिक 6, बेदोनी 4. उरलं काय फक्त? तर 32 गुणिले 3 एवढंच उरलेलं आहे इक्वल्स टू D2. 3 दुनी 6, 3 त्रिक 9 म्हणजे किती दिवस लागतील? तर 96 दिवस लागतील मित्रांनो. किती दिवस लागतील? 96 दिवस. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे? हे 32 गुणिले 3 आहे. ठीक आहे? तर या पद्धतीने असणार आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अशाच टाईपचा प्रश्न आहे बघा. 8 माणसं म्हणजे M1 ची व्हॅल्यू 8, 9 तास म्हणजे H1 ची व्हॅल्यू दिल्या आणि 20 दिवसात म्हणजे D1 ची व्हॅल्यू. मग M2, D2 आणि H2 जे दिले तेच ठेवायचं. M किती माणसं? 8 माणसं. किती तास? 9 तास काम करायले आणि किती दिवसात? 20 दिवसात काम पूर्ण करायचे. बरोबर आहे? पुढे बघा तेच काम 7 माणसं म्हणजे M2 ची व्हॅल्यू 7. किती दिवस काम करायले ते काढायचंय. तास किती आहेत? 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे D2 ची व्हॅल्यू काढायची. इकडलं गुणाकारात इकडे भागाकारात येणार. म्हणजे 8 गुणिले 9 गुणिले 20 समोर इक्वलच्या समोर जे आहे ते खाली आणा इकडं. 7 गुणिले 10 इक्वल्स टू D2. बरोबर आहे? जे कट होतंय ते कट करा मित्रांनो. बघा काय कट होतंय ह्याच्यातलं? तर हा शून्य कटला, हा शून्य कटला. बरोबर आहे? त्याच्यानंतर आता खाली 7 मूळ संख्या असल्यामुळे कट तर काहीच होणार नाही. म्हणून वरचा गुणाकार करून घ्या आता. 8 9 72 आणि 72 गुणिले 2 भागिले 7. तर किती येईल बघा इक्वल्स टू D2. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर बे दोन्ही 4 बे सती 14 144 भागिले 7 इक्वल्स टू D2. आता मित्रांनो बऱ्याच जणांना डिवाइड करायला अडचणी येत्या. तर हे डिवाइड तुम्हाला मी बेसिक पद्धतीने करून दाखवतो बघा. हे 144 भागिले 7, 7 दोन्ही 14, शून्य उरतंय. वरून 4 घेतला. 4 ला काही 7 न भाग जात नाही मित्रांनो म्हणून इथं शून्य द्यावं लागतंय. म्हणजे कंप्लीट भाग कितीचा जाते? 20 चा भाग गेला. आहे का नाही? तर 144 भागिले 7 केलं तर 20 चा भाग जातंय. किती उरलं? बघा हे 4 बाकी उरते का नाही? तर जी बाकी उरली ती वरी लिहायचं आणि पुन्हा भागलंय 7 न. म्हणून आन्सर आलं किती? तर 20.4/7 दिवस लागतील. जे तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठे दिसते बघा. 20.4/7 दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे? पण या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे? चला नेक्स्ट. पुढला प्रश्न आहे बघा. शेतातील तण काढण्यासाठी चला M1 D1 इक्वल्स टू M2 D2 जे दिलंय तेवढंच घ्यायचंय तुम्हाला. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना M1 ची व्हॅल्यू 5 आहे. किती दिवस लागालेत? 12 दिवस लागालेत. तर पुढे विचारलंय तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना M2 ची व्हॅल्यू 15 आहे. 15 मजुरांना किती दिवस लागतील? D2 ची व्हॅल्यू काढायची. इकडे गुणाकारात इकडे भागाकारात येणार. 5 गुणिले 12 भागिले 15 इक्वल्स टू D2. मित्रांनो एवढं सॉल्व्ह करायची गरज नाही.
जर तुमचे थोडेसे कॅल्क्युलेशन चांगले असतील, बघा इक्वलचं जर साईन असेल तर समोरासमोर व्हॅल्यू कट होतात म्हणून मी सांगितलं होतं. हे बघा इथल्या इथं कट होते 5 1 5 5 3 15 आणि 3 1 3 3 चौक 12 4 दिवस लागतात. समोरासमोर डायरेक्ट कट होते. स्टेप वाढवायची गरज नाही. आपल्याला काही थेरी पेपर लिहायचा नाही. ठीक आहे. पण आपण सर्वांना आपल्याला समजावं यासाठी आपण हे स्टेप मध्ये करत आहोत. ठीक आहे. 5 1 5 5 3 15 3 1 3 3 चौक 12 म्हणजे किती दिवस लागतील? तर 4 दिवस लागतील. ठीक आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 4 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. अशाच टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो. 400 माणसं होते. ठीक आहे. बघा M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 H2 डिवायडेड बाय W2. हा फॉर्म्युला आपला. किती माणसं होते रे? 400 माणसं होते. M1 ची व्हॅल्यू 400. 9 तास काम करलेत. 9 तास काम करलेत. एका कामाचा वर्क किती भाग? बघा 1/4 भाग. वर्क किती? 1/4 भाग. हा 10 दिवसात पूर्ण करायचे. 10 दिवसात पूर्ण करायचे. पुढे चला. तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास किती अतिरिक्त माणसे? तर M2 ची व्हॅल्यू माहित नाही, काढून घेऊ आधी. किती अतिरिक्त माणसे 8 तास काम करणारी, टोटल 8 तास काम करणारी, बरोबर आहे, 20 दिवसात पूर्ण करतील. दिवस किती? 20 दिवसात. उरलेलं काम किती आहे? म्हणजे बघा 4 लाडू आहेत पूर्ण, 4 पैकी 1 लाडू खाल्लाय 10 दिवसामध्ये, तर उरलेले लाडू किती? 4 पैकी 1 खाल्ला म्हणजे उरलेलं काम असेल 3/4. हे का नाही? मग मला सांगा मित्रांनो, हे 4 कटलं का नाही? राहिलं काय आता बघा. जर तुम्ही सॉल्व्ह केलं, इथल्या इथं कट होतंय मित्रांनो. कसं बघा, 10 1 10, 10 दोन्ही 20, बरोबर आहे. कटलं का नाही? चला अजून काय कटतंय बघा. अजून कटतंय मित्रांनो, हे बघा 8 1 8, 8 पंचे 40, इथं 50 राहिलं. चला आता आपण एकदा लिहून घेऊ. बघा इथं राहिले 50 गुणिले 9, खाली 1 राहिलं इक्वल्स टू वर काय राहिले M2 इंटू इथं किती राहिले बघा, 8 न कट केलंय. त्याच्यानंतर इथं 10 1 10, 10 2 20, 2 राहिले आणि खाली राहिले 3 राहिले. एवढंच राहिले मित्रांनो. 2 न कट होते अजून बघा. बे दोन्ही 4, बे पंचे 10, बरोबर आहे. सगळं संपलं आता. 25 गुणिले 9, 25 9 225, 225 भागिले 1 इक्वल्स टू M2 भागिले 3. हे 3 क्रॉस मध्ये मल्टिप्लाय होईल. 3 5 15, 3 दुनी 6 आणि 7 आणि 3 दुनी 6 किती येईल मित्रांनो? 675 इक्वल्स टू M2. आता तुम्हाला ऑप्शन मध्ये लगेच 675 दिसल आणि तुम्ही लगेच 675 ला टिक करणार आणि निघून जाणार. मग तुमचा आन्सर चुकणार. तुम्ही कारण क्वेश्चनच नीट वाचलेलं नाही. मित्रांनो, हा प्रश्न तुमच्या राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. असे प्रश्न हमखास चांगल्या चांगल्या लेवलच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. काय विचारले क्वेश्चन मध्ये शेवटी वाचा. किती अतिरिक्त माणसे म्हणले, अतिरिक्त माणसे घ्यावी लागतील. सुरुवातीला माणसं किती होते मित्रांनो? सुरुवातीला 400 माणसं होती. आता किती लागलेत माणसं? 675. म्हणजे किती एक्स्ट्रा लागतील? तर त्या 675 मधून ते पहिले सुरुवातीचे माणसे मायनस करा 400. तर किती अतिरिक्त लागतील? तर बघा 5 शून्य गेला 5, 7 शून्य गेला 7, 6 4 गेला 2. म्हणजे एक्स्ट्रा माणसं किती लागणार आहेत? तर 275 लागणार आहेत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 275, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, ना की 675. ठीक आहे. तुम्ही सर्व बरोबर काढलं. M2 ची व्हॅल्यू काढली, आला आपला आन्सर ऑप्शन मध्ये दिसला, आपण लगेच टिक करतो. घाई गडबड करतो आपण, क्वेश्चन नीट वाचत नाही आणि बाहेर आल्याच्या नंतर एक्झामच्या पुन्हा कळतं की आपण चूक केलेली आहे. ठीक आहे. तर चूक काय केलेली आहे की अतिरिक्त माणसं विचारलं होतं, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर मायनस करावं लागेल. ठीक आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 275 असणार आहे. तर काळजीपूर्वक तुम्हाला क्वेश्चन नीट वाचायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. 14 मजूर. चला M1, त्याच्यानंतर खेळणी बनवायला 6 तास. ठीक आहे. M1, त्याच्यानंतर H ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. जे ज्या व्हॅल्यू दिल्यात आपण त्याच पुट करणार आहोत फक्त. M दिलंय, H दिलंय, खेळणी बनवायला म्हणजे W आहे. पुढे बघा M2 H2 आणि W2. बघा 14 मजूर, M1 ची व्हॅल्यू 14 मजूर रोज 6 तास काम करायलेत आणि 21 खेळणी बनवलेत. W ची व्हॅल्यू आहे ती खेळणी बनवायचं काम आहे. 8 मजूर रोज 7 तास काम करायला, तर किती खेळणी बनवतील? म्हणजे W2 ची व्हॅल्यू काढायची. किती खेळणी बनवतील? W2 ची व्हॅल्यू काढायची. चला कट करा बघा. 7 1 7, 7 दोन्ही 14, बे 1 बे, बे चोक 8. अजून मित्रांनो 2 न भाग जाते बघा. 3 7 21, 3 दोन्ही 6 आणि बे 1 बे, बे दोन्ही 4. सगळंच कटलंय मित्रांनो. बघा इथे 1 राहिलं भागिले 7 इक्वल्स टू 2 भागिले W2. एवढंच राहिले.
तर काय राहिलं W2 इक्वल्स टू 7 गुणिले 2. तर 7 गुणिले 2 किती येईल 14 येणार आहे. म्हणजे किती खेळणी बनवणार आहेत तर 14 खेळणी बनवतील. म्हणून मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर 14 असणार आहे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. चला किती बघा, एक भिंत बांधायला 8 मजुरांना M1 ची व्हॅल्यू दिल्या, 15 दिवस लागतात. D1 ची व्हॅल्यू दिल्या. तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना M2 आणि D2, 5 मजुरांना किती दिवस लागतील बघा. 8 मजूर, M1 ची व्हॅल्यू 8, 15 दिवस लागले. तर विचारले तेच काम 5 मजुरांना किती दिवस लागतील D2 ची व्हॅल्यू करायची. आता थोडस आपल्याला झालंय मित्रांनो, आता ही व्हॅल्यू इकडे खाली आणा, हे करा, करत बसायचं नाही. 5 1 5, 5 3 15, इथल्या इथं कट करायचं समोरासमोर. आणि 8 3 किती दिवस लागतील तर 24 दिवस लागतील. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 24 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे, तर या पद्धतीने आता इथल्या इथं सॉल्व्ह करायला बघा मित्रांनो, किती आहे आन्सर 24 दिवस, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, प्रत्येक बारीसाठी विकली व्हॅल्यू इकडे आणा, तेवढे करा. आपल्याला काय थेरी पेपर लिहायचा नाही, MCQ चा पेपर आहे. डायरेक्ट आन्सर तुम्ही थेरी 2 पेज बी लिहिलो आणि तिथल्या तिथे बी आन्सर टिक केलो तर एकच मार्क मिळणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न बघा, 7 व्यक्ती, चला M1 ची व्हॅल्यू दिल्या 7 व्यक्ती 12 दिवसात, म्हणजे D1 ची व्हॅल्यू दिल्या. एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात किती अतिरिक्त व्यक्ती लागतील, म्हणजे M2 आणि D2. बरोबर आहे. बघा बरं किती व्यक्ती आहेत मित्रांनो, 7 व्यक्ती आहेत, आहे का नाही. 12 दिवसात पूर्ण करतात काम, 7 व्यक्ती 12 दिवसात पूर्ण करायला. जे काय वर्क असेल, सपोज पहिलं वर्क 1 होतं. पुढे काय म्हटलंय तर सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील. सपोज आता व्यक्ती आधी काढून घेऊ. पहिल्या कामाचे दुप्पट काम करायचे, पहिले एक काम असेल तर आता दुप्पट करायचे, म्हणजे इंटू. ठीक आहे, 2 करायचे. तर किती अतिरिक्त व्यक्ती लागतील असं विचारलंय. मग मला सांगा, बे एक बे, बेचोक 8, 4 1 4, 4 त्रिकोण 12. किती आलं मित्रांनो बघा, तर 7 गुणिले 3 इक्वल्स टू M2, म्हणजे 7 त्रिक 21. म्हणजे आता 21 व्यक्ती लागणार आहेत. ऑप्शन मध्ये लगेच 21 दिसतंय आणि आपण लगेच त्याला टिक करतो, मग लगेच चुका होतात. आपल्याला काय विचारले ते आपण वाचतच नाही. किती अतिरिक्त व्यक्ती लागतील असं विचारले. सुरुवातीला व्यक्ती किती होत्या मित्रांनो, 7 व्यक्ती होत्या. आता 21 लागल्यात, म्हणजे एक्स्ट्रा किती लागल्यात तर त्या 21 मधून 7 मायनस करा. 11 तून 7 गेले, 4 उरले, म्हणजे एक्स्ट्रा व्यक्ती 14 लागणार आहेत. किती 14. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 21 नाही मित्रांनो, तर 14 आहे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतं. क्वेश्चन प्रॉपर रीड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. 15 मजूर रोज 8 तास काम करून काय काय दिले. M1 ची व्हॅल्यू दिल्या 8 तास, म्हणजे H1 ची व्हॅल्यू दिल्या, D1 ची सुद्धा व्हॅल्यू दिल्या. M2 D2 आणि H2. ठीक आहे, जे दिले ते पुट करू आपण. M1 किती मजूर 15 मजूर, किती तास काम करलेत 8 तास काम करायलेत, किती दिवसात 18 दिवसात पूर्ण करायलेत. पुढे बघा, तेच काम 16 मजूर आहेत, M2 ची व्हॅल्यू 16 आहे, किती तास काम करायलेत 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील मित्रांनो, तर D2 ची व्हॅल्यू काढायची. बरोबर आहे. मला सांगा इथल्या इथं व्हॅल्यू कट होतात मित्रांनो, कसं बघा. 9 1 9, 9 2 18. आता लिहित बसायचं नाही इकडं तिकडं, इथल्या इथं कट करायचं मित्रांनो. हे बघा, 9 1 9, 9 2 18, 8 1 8, 8 2 16. हे दोन कटले मित्रांनो. तर राहिलं काय, फक्त 15च राहिलं का नाही. म्हणजे किती दिवस लागतील तर 15 दिवस लागतील. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 15, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतं. स्टेप बाय स्टेप करत बसायला वेळ नाही, तिथल्या तिथं समोरासमोर तुम्हाला कट करायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. हा, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया, म्हणजे M ची व्हॅल्यू आहे 8 दिवसात, म्हणजे D ची व्हॅल्यू दिली 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या. ठीक आहे, म्हणजे M2 आणि D2. काय म्हटलंय बघा, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया किती दिवसात 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या. ठीक आहे, 6 दिवसात पूर्ण करायचंय तर किती स्त्रिया, आधी M2 ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. बरोबर आहे. किती येईल मित्रांनो बघा, 15 गुणिले 8 भागिले 6 इक्वल्स टू M2. 3 5 15, 3 दुनी 6, बे एक बे, बेचोक 8, पाऊनचोक 20. ठीक आहे, तर 5 गुणिले 4 इक्वल्स टू M2. म्हणून आन्सर किती 20 येणार आहे. ठीक आहे, आपल्याला एक्स्ट्रा विचारलंय का रे, बघा बरं, एक्स्ट्रा विचारलंय का नाही. त्यांना असं म्हटलं असतं किती एक्स्ट्रा स्त्रिया कामावर लागतील, तर मग वजाबाकी केली असते. ठीक आहे, तर आता किती लागणार आहे स्त्रिया 20 लागतील. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 20, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतं.
ठीक आहे, या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात. फॉर्म्युला काय आपला, M1 D1 भागिले W1 इक्वल्स टू M2 D2 डिवायडेड बाय W2. बघा 15 सेकंदात, सेकंद म्हणजे ते टाइम असणार आहे का नाही, टाइम म्हणजे वेळ आहे ती, दिवसात असेल सेकंदात असेल, बरोबर आहे, म्हणजे टाइम दिलाय. किती रुमाल, रुमाल काय आहे ते वर्क असणार आहे. तर 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात. तर असे पाऊण तासात, पाऊण तास म्हणजे किती मित्रांनो, 45 मिनिट. मला सांगा हे सेकंदामध्ये आहे, हे 15 कशात आहे, सेकंदात आहे, आणि हे तास मिनिटामध्ये, पाऊण तास म्हणजे 45 मिनिट. आपल्याला मिनिटाला सेकंदात कन्वर्ट करावं लागेल आधी, कारण 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात, 1 मिनिट म्हणजे तुमचे 60 सेकंद. तर मित्रांनो 45 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले, तर हे कन्वर्ट करा. 45 गुणिले 60 ते सेकंदात कन्वर्ट होईल तुमचं, किती येईल बघा, 0 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 चोक 24 आणि 3 27, म्हणजे 45 मिनिट म्हणजे 2700 सेकंद. तर 2700 सेकंदामध्ये किती रुमाल शिवून होतील, म्हणजे वर्क काढायचे, बरोबर आहे. सॉल्व्ह करा बरं मित्रांनो, काय येईल बघा. 5 त्रिक 15, 5 5 25, 2 उरले 20 झाले, पाऊण चोक 20, 0, 3 न कट होतंय मित्रांनो बघा, 3 1 3, 2 उरले 24 झाले, 3 8 24 आणि हा 0. उरलं काय, 1/2 इक्वल्स टू 180 भागिले W2. हे तिरकस गुणाकार करा, तर W2 ची व्हॅल्यू किती येईल, 180 गुणिले 2, म्हणजेच किती रुमाल शिवून होतील मित्रांनो, तर W2 ची व्हॅल्यू येईल 360. किती येईल, 360. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 360, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, कारण युनिट महत्वाचं आहे. हे सेकंदात दिलं होतं आणि हे पाऊण तासात, ठीक आहे, तर ते तुम्हाला एकक सारखं पाहिजे, आपण सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी. फॉर्म्युला काय आपला, M1 D1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 डिवायडेड बाय W2. मजुरी दिल्या म्हणजे वर्क W ची व्हॅल्यू दिल्या. 3 कामगार म्हणजे M ची व्हॅल्यू किती आहे, 3 कामगार एका आठवड्याची, म्हणजे आठवड्यात दिवस किती मित्रांनो, 7 दिवस, तर ते 7 घ्यायचं. 7 दिवसाची मजुरी 840 आहे, म्हणजे W ची व्हॅल्यू आहे. तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती, कामगार एक आहे आता, 5 दिवस आहेत, तर त्याची मजुरी किती विचारली आहे, म्हणजे W ची व्हॅल्यू काढायची. वर्क किंवा मजुरी किंवा वेजेस सांगितलं होतं तुम्हाला, पैसे किंवा काम असते म्हणलं होतं, W ची व्हॅल्यू. सॉल्व्ह करा बर. हे बघा, 7 1 7, 7 2 14, 3 1 3, 3 चौक 12, खाली 40 आलं. राहिलं काय मित्रांनो बघा, इथं 1/40 इक्वल्स टू 1 गुणिले 5 5, 5 भागिले W2. हे जर क्रॉस मध्ये मल्टिप्लाय केलं तर W2 ची व्हॅल्यू किती येईल, 500 पाऊण चोक 20. ठीक आहे, 40 गुणिले 5 करा, ते येते 200, म्हणजेच आन्सर असणार आहे 200, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजलंय. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा, 15 मजूर मित्रांनो, आता मी फॉर्म्युला लिहित नाही, पाठ जर 15 मजूर 36 दिवसात काम करले, डी ची व्हॅल्यू 36 आहे, 36 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 27 दिवसात, डी ची व्हॅल्यू 27 पूर्ण करण्यासाठी मजूर वाढवावे लागतील. आता वाढवावे लागतील म्हणलं, M2 ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण, आणि मग आलेलं मायनस करायचं. बघा, 15 गुणिले 36 भागिले 27 इक्वल्स टू M2. आता किती मजूर लागतील ते काढून घेऊ आपण आधी. 9 त्रिक 27, 9 चौक 36, 3 1 3, 3 5 15, म्हणजे आता किती मजूर लागतील, तर 5 गुणिले 4 इक्वल्स टू M2, म्हणजे आता पाऊण चौक 20 मजूर लागतील मित्रांनो. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय किती मजूर वाढवावे लागतील, हे बघा, किती मजूर वाढवावे लागतील. सुरुवातीला मजूर किती होते, 15 मजूर होते, आता किती लागालेत, 20 लागालेत, म्हणजे किती वाढवावे लागतील मित्रांनो, तर 20 - 15, म्हणजेच 5 मजूर वाढवावे लागतील. किती, 5. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 5, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. ठीक आहे, घाई गडबड करायची नाही मित्रांनो. घाई गडबड केली की मग एक्झाम मध्ये गोंधळ होते बघा, गोंधळ होते. ठीक आहे, त्यामुळे घाई गोंधळ करायची नाही. प्रश्न काय विचारलाय ते महत्वाचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. ठीक आहे, तर मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, तर जे चेन रूल होता, ठीक आहे, M1 D1 चा जो फॉर्म्युला होता, त्याच्यावर बेस जे क्वेश्चन होते ते आपण बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चर मध्ये असेच क्वेश्चन घेऊन. धन्यवाद.